नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राहुल तांबे चिंचपूरमधून। तर आज आपल्या आळांची हॅचिंग झाली होती। तर सकाळी आपण पहिली फेडिंग केली होती। तर आता आपण दुसरी फेडिंग करणार आहे। दुसरी फेडिंगला आपण एका ट्रेचे 2 ट्रे करणार आहे। त्यासाठी आपण कवळा पाला आणायला शेतात आलो होतो। तर पाला म्हणजे कसा घ्यायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो आणि आपली दुसरी फेडिंग आपण करून घेणार आहे। तो पाला असतो, तो पाल्याचा जो शेंडा असतो, तर या पद्धतीनं शेंडा हा एवढा शेंडा आपण पहिला उपास बसेपर्यंत आळ्यांना द्यायचा आहे, जेणेकरून याच्यातला जो चिक असतो त्या चिकाने दुसरा उपासापर्यंत आळ्या एकदम चांगल्या असतात आणि वाढ पण चांगली होते आणि उपास पण पटापटा बसतो। तर यासाठी आपण कवळा पाला म्हणजे शेंड्याचा पाला या पद्धतीनं हा पाला कट करून घ्यायचा आहे आणि छोट्या कुटी मशीनमध्ये कट करून आपल्या आळ्यांना फेडिंग करायची असते। त्यातून आणलेला पाला आपण जो कवळा पाला आणला होता शेंडा तो या पद्धतीनं छोट्या कुटी मशीनमध्ये कट करून घ्यायचा। नेटवरती पाला टाकून आळ्यावरती घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता आळ्या पूर्णपणे नेटवरती आलेल्या आहेत। तर ही नेट उचलून आपल्याला आळ्या पूर्णपणे वरती उचलून घ्यायचा आहे। खाल्ला जो व्हाईट ट्रे आहे तो काढून घ्यायचा। ही नेट आपल्याला या पद्धतीने अशी काढून घ्यायची आहे। जो खाल्ला ट्रे असतो तो याप्रमाणे यावर एक पण आळी शिल्लक नाही राहिलेली आपली, म्हणजे हा सेपरेट करता येतो नेट टाकल्यामुळे। हा सेपरेट बाजूला काढून घ्यायचा आहे आणि त्यावरती हे जे असतं ही आपली नेट काढून घ्यायची आहे। त्यानंतर हे असं या पद्धतीने फोडून घ्यायचं आपल्याला। यामध्ये आळा आहे तर हे पूर्णपणे असं प्रेस नाही करायचं, हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। तर या पाल्यामध्ये आळा आहे, हा आपण आता काढलेला पाला आहे, तो यामध्ये मिक्स करायचा आहे आपल्याला। या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण आळ्या आपण या पद्धतीने मिक्स करायच्या। याचे 2 भाग करायचे। 2 भाग म्हणजे एका ट्रे साठी एवढं आणि एका ट्रे साठी एवढं, म्हणजे आपल्याला डबल बेड करायचे आहे। बेड बनवायचे म्हणजे तेव्हा ते पेपर असायचे। या पद्धतीनं 2 भाग केलेले, एक भाग आपण यामध्ये टाकायचा आणि एक भाग याच्यात असं या पद्धतीनं पाळून द्यायचं।
बारीक कापलेला पाला उगाच थोडा थोडा नॉर्मल टाकायचा आहे. नॉर्मल उगाच पातळ, कारण आपण डबल 2 भाग केले त्यावेळेस पाला टाकला होता. उगाच थोडा थोडा नॉर्मल. तर असे या पद्धतीने आपल्याला 5 ट्रे होते आपले. तर 5 ट्रेचे 10 ट्रे करून घ्यायचे आणि फीडिंग करून घ्यायचे या पद्धतीनं. तर चला सगळे ट्रे या पद्धतीने करून घेऊ आपण.
म्हणजे 250ची अंडी पूजी होती आपली, तर 250ची अंडी पूजेसाठी आपण दुसऱ्या फिडिंगला 10 ट्रे करून घेतलेले. आता हे 2 ट्रे आणि बाकीचे हे 8 ट्रे. तर एकावर एक असे या पद्धतीने ठेवून घ्यायचे सगळे. आणि हा मोकळा वरती एक ट्रे ठेवायचा, खाली एक मोठा ट्रे ठेवायचा, त्यावरती आणि थंडीचे दिवस आहे, आपले ब्लँकेट वगैरे असेल त्याने ट्रे आपण जास्त बघत असाल तर या पद्धतीनं आपली हॅचिंग झालेली आहे. जवळजवळ 98% अळ्या आपण नेटवरती घेतल्या होत्या. 1-2% अळ्या आपल्या या खाली राहिलेल्या आहे. तर काय प्रॉब्लेम येत नाही. ह्या वीक अळ्या असतात, हे घ्यायच्या नसतात.